नमस्कार, मी आज आहे डोंबिवली पश्चिम येथील प्रभाग क्रमांक 25 अ, ब आणि क या प्रभाग क्षेत्रातील 3 उमेदवार आहेत भाजपा युतीचे। तर माझ्यासोबत पहिल्यांदा मी त्यांना विचारणार आहे, नंदू शांताराम म्हात्रे आहेत प्रभाग क्रमांक 25 अ मधून। आपण काय सांगाल, येथील नागरिकांसाठी आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे? प्रभाग क्रमांक 25 मधून मला उमेदवारी मिळाली आहे। तर आता आम्ही प्रचार करायला फिरतोय, डोर टू डोर आमचं चालू आहे, तिघं एकत्र फिरतोय प्रभागामधून। काही आमचे वचननामे आहेत, ते वचननामे आता प्रसिद्ध करतोय आम्ही उद्या। सगळे वचननामे प्रसिद्ध, त्यातून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाण्याचा प्रश्न। पाण्याचा प्रश्न जो आहे तो आम्ही डोंबिवली पूर्व आणि पश्चिम याला नेटिवली टेकडीहून जो 150 MLD पाणी आपल्याला मिळतं, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 135 MLD पाणी आपल्याला मिळतं आणि 15 MLD पाणी याचं लिकेजमध्ये निघून जातं। तर आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू आणि डोंबिवलीला काळू धरण कसं मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं आम्ही वचननाम्यामध्ये दिलेलं आहे। आणि आता आमचा उद्या पुन्हा तिघांचा एकत्रित एक वचननामा जाणार आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजतील। हा, आरोग्याबद्दल आम्ही निवडून आल्यानंतर आमची भाजपची सत्ता एखादी आली तर आम्ही नक्की त्याच्यात पुढाकार घेऊन ते आम्ही काम पूर्ण करू। माझ्यासोबत मृदुला उमेश नाके या ताई आहेत। आपण काय सांगाल, आपला विजन काय आहे? आपली उमेदवारी तुम्हाला तर मिळालेली आहे, निवडून आल्यानंतर आपण नागरिकांसाठी ते काय कराल? डोंबिवलीतील समस्यांचा निवारण करण्याचा आणि डोंबिवलीचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रयत्न करेन। आणि तिसरे उमेदवार आहेत माझ्यासोबत समीरजी चिटणीस। काय सांगाल आपण, तुम्ही तेथील नागरिकांसाठी काय सांगाल? बघा, कसं असतं की ज्या नागरिक समस्या असतात, ऑफिशियली नगरसेवक झाल्यानंतर ज्या काही गोष्टी आम्हाला करायच्या, नागरिकांच्या समस्या, दैनंदिन समस्या असतात, त्यांचे पाण्याचे प्रश्न असतात, जसं नंदूजींनी सांगितलं की काळू धरणाचा त्यांनी जो मुद्दा मांडला, तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आम्ही आमचा वचननामा त्यांनी सांगितलं तसं उद्या प्रसिद्ध होतोय, त्याच्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतीलच। धन्यवाद।